अकोला रेल्वे स्थानकावर पोलिसांचा हाय अलर्ट. मॉकड्रिल. बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज. बॉम्बस्फोट अथवा दहशतवादी कारवाईची माहिती मिळाल्यास सुरक्षा रक्षकांनी किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा याचा प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेतर्फे मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम घेण्यात आली. अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तब्बल 29 पोलीस अधिकारी आणि 180 पोलीस अंमलदारांनी या सरावात सहभाग घेतला. मॉकड्रिल दरम्यान रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट झाल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर प्रवासी व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, संशयास्पद वस्तूंची तपासणी करणे, संभाव्य धोका असलेला परिसर सुरक्षित करणे, जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत मिळवून देणे तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कार्यवाही कशी केली जाते याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. बीडीडीएस पथकानं अत्याधुनिक उपकरणांसह श्वान पथकाच्या मदतीनं संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली. कोणत्याही आपत्कालीन घटनेत एकाच वेळी विविध यंत्रणांनी समन्वयानं काम करणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरसीपी, क्यूआरटी, जीआरपी, आरपीएफ, अग्निशमक दल, रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या विविध पथकांनी या रंगीत तालमीमध्ये सहभाग घेतला. या मॉकड्रिलमुळे प्रत्यक्ष संकटाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यापासून ते संशयास्पद वस्तूंचा धोका निष्प्रभ करण्यापर्यंतची संपूर्ण कार्यपद्धती तपासण्यात आली. तसेच विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये तत्परता, समन्वय आणि निर्णय क्षमता किती प्रभावी आहे याचीही चाचणी घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अजित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मॉकड्रिलचे नियोजन करण्यात आले. रेल्वे स्थानकासारख्या संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा किती सज्ज आहे हे या सरावातून अधोरेखित झाले. अफवा असो वा दहशतवाद हल्ल्याची शक्यता, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अकोला पोलिसांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचा संदेश या मॉकड्रिलमधून देण्यात आला. नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य ठेवत अशा रंगीत तालीम भविष्यातील संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.